राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सकाळी करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचं दर्शन घेतलं। दर्शनानंतर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना बावनकुळे यांनी राज्यातील सर्व नागरिकांना सुख समृद्धी प्राप्त व्हावी, चांगला पाऊस पडून पर्यावरणाचं संवर्धन व्हावं, तसंच राज्यातील शेतकरी समृद्ध व्हावा यासाठी श्री अंबाबाई चरणी प्रार्थना केल्याचं सांगितलं। श्री अंबाबाई देवी दर्शनानंतर नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंदिर परिसरात सध्या सुरू असणाऱ्या संवर्धन कामांची पाहणी केली। देवस्थान समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांच्या हस्ते नामदार बावनकुळे यांचा सत्कार करण्यात आला। राज्यातील सर्व नागरिकांना सुख समृद्धी प्राप्त व्हावी आणि चांगला पाऊस पडून पर्यावरणाचं संवर्धन व्हावं, तसंच राज्यातील शेतकरी समृद्ध व्हावा यासाठी श्री अंबाबाई चरणी प्रार्थना केल्याचं सांगितलं। आई महालक्ष्मीला प्रार्थना केली आहे की या महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला सुखी संपन्न राहू दे, सर्वांचं जीवन मंगलमय होऊ दे, कुणाच्याही परिवारामध्ये अमंगल घटना होऊ देऊ नको। आणि या महाराष्ट्रामध्ये शेतकरी शेतमजूर काही भागामध्ये पाऊस नाही आहे, आई महालक्ष्मीची कृपा होईल आणि आत्ता जो ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यामध्ये जिथे पाऊस नाही तिथे पाऊस जर आला तर आमच्या महाराष्ट्राला शेतकऱ्याला समृद्धी येईल अशी आईचरणी प्रार्थना केली आहे। आपल्या महाराष्ट्राची समृद्धी जी आहे, आई महालक्ष्मी आपली कोल्हापूरची आई हीच महाराष्ट्राची रक्षण करते आहे आणि ही महाराष्ट्राचं रक्षण करेल आणि आम्ही सर्वांनी आज मनोभावे पूजा केली आहे। मंदिर परिसरात सुरू असणाऱ्या संवर्धन कामाबद्दल नामदार बावनकुळे यांनी समाधान व्यक्त केलं। यावेळी आमदार राजेश क्षीरसागर, अमल महाडिक, शिवाजी पाटील, देवस्थान समिती सचिव वर्षा साळुंखे, महादेव दिंडे, महेश जाधव, विजय जाधव, नाथाजी पाटील उपस्थित होते।